सोबत असलेल्या माधव भांडारी यांच्यापर्यंत चंद्रकांत बोजगर आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओत आहेत। थोड्याच वेळात ते संपर्कात येतील आणि मग त्यानंतर आपण अधिक चर्चेसाठी त्यांच्यापर्यंत जाऊ। माधव भांडारी भारतीय जनता पार्टीचं ज्येष्ठ नेतृत्व आहे, बंगाल्यांच्या एकूणच मूडला अत्यंत चांगले जाणतात, डाव्यांचा खरा चेहरा असं पुस्तकही त्यांनी लिहिलंय। माधवराव, आवाज येतोय? हो, येतोय। नमस्कार। नमस्कार। आपण लवकरात लवकर व्हिज्युअली म्हणजे थोडक्यात अधिकरित्या उत्तमरित्या कॅमेऱ्याद्वारेही लोकांना दिसावं अशी अपेक्षा आहे, पण तत्पूर्वी आत्ता ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत त्यात किंचितची आघाडी आहे भारतीय जनता पार्टीला। ही किंचितची आघाडी बदलणार आहे का थोड्या वेळात? हे सांगणं अवघड आहे, कारण पश्चिम बंगालची एकूणच डेमोग्राफी जी आहे आणि मतदानाची आकडेवारी जी आहे त्या सगळ्यातून कुठल्याही एका निष्कर्षावर ह्या क्षणी येणं हे योग्य होणार नाही। पण एक नक्की आहे की पश्चिम बंगालचं राजकारण बदललंय आणि त्या बदललेल्या राजकारणाचं प्रतिबिंब हे या निकालांमध्ये नक्कीच दिसणार आहे। कारण मतदानाचा वाढलेला टक्का हा जेवढा महत्वाचा आहे, त्याचबरोबर त्या मतदानामधल्या वेगवेगळ्या समुदायांचा जो सहभाग आहे तोही तेवढाच महत्वाचा आहे। आणि त्यामुळे पश्चिम बंगालचा निकाल हा कोणत्याही दिशेने जाऊ शकतो अशी आत्ताची परिस्थिती मला स्वतःला वाटते। तुम्ही जे म्हणता आहात त्या अनुषंगाने माझ्यासोबत असलेल्या डाव्यांच्या प्रतिनिधीला म्हणजे चंद्रकांत बोजगर यांना मला विचारायचंच आहे, पण तत्पूर्वी एक छोटा प्रश्न अधिक घेतो माधवराव आपल्यासाठी। कोणत्याही दिशेला हे मतदान जाईल असं आपल्याला का वाटतं? नाही, कोणत्याही दिशेला म्हणजे खरं म्हणजे दिशा दोनच आहेत। काँग्रेस आणि डावे हे काही पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये त्यांचा संदर्भ उरलेला आहे, औचित्य उरलेलं नाही, ते संपलेले आहेत। संघर्ष जो आहे तो तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्येच आहे। आणि मागच्या निवडणुकांचा संदर्भ देऊन जर कोणी या निकालांचा विचार करायला लागला तर त्याला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसेल असा मला पूर्ण विश्वास आहे। कारण मागच्या निवडणुकांमधल्या निकालांची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे। संघर्ष म्हणजे ज्याला तुम्ही काटेकी टक्कर म्हणून दर 2 सेकंदांनी म्हणत असतात तशी काटेकी टक्कर राहील हे नक्की आहे। पण भाजपा कदाचित 2 पावलं पुढे असेल असं मला आता तरी वाटतंय। या निमित्तानं चर्चेला पुढे जाऊयात आणि आपल्यासोबत असलेल्या विविध इतरही मान्यवरांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। पटकन या निमित्तानं अधिक माहिती घेण्यासाठी मी चंद्रकांत बोजगर यांच्यापर्यंत जातोय। चंद्रकांतजी, माझा प्रश्न आपल्याला अत्यंत थेट आहे, यंदाच्या निवडणुकीत डाव्यांनी काय ठरवलं बंगालमध्ये? कोणाच्या बाजूने आपलं मतदान फिरवायचं? कारण जिंकताना तर काही तुम्ही दिसत नाही आहात। आम्ही कोणाच्या बाजूने मतदान फिरवण्यासाठी लढत नव्हतो, आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत। आणि निश्चितपणाने आता हे इनिशियल ट्रेंड आहेत, निश्चितपणाने 100च्या वरती क्रॉस करण्याचे आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत आणि पुढच्या म्हणजे 1-2 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल। चंद्रकांत बोजगर, आपल्याला वाटतंय डावे परत एकदा बंगालमध्ये 3 आकडी संख्या प्राप्त करू शकतील? निश्चितपणाने यंदा बंगाल असेंब्लीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत आणि मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहोत। कशाच्या आधारावर हे सगळं सांगता आपण? हे मागच्या अनेक 10 वर्षापासून जे लढे कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न घेऊन सतत जे लढे चालू आहेत त्या दृष्टिकोनातून आमचं हे म्हणणं आहे। आणि निश्चितपणाने लेफ्ट जी आहे ती रिएमर्ज होते बंगालमध्ये असं पुढच्या काही तासामध्ये आपल्याला दिसेल। असं आता आकड्यांमध्ये तरी दिसत नाहीये। पटकन आता स्क्रीनच्या वरच्या बाजूला जे आकडे येत आहेत त्याकडे लक्ष देऊ। बंगालची चर्चा रातच्या दिवसभरामध्ये सर्वाधिक राहील, त्यामुळे तृणमूल 50, भारतीय जनता पार्टी 58, काँग्रेस 1 आणि अन्य 0 अशा स्वरूपाचे आकडे आत्ता तरी समोर आहेत। मला चर्चेला पुढे नेत असताना पटकन मकरंद मुळेंना विचारायचं आहे, डाव्यांचा हा एवढा दुर्दम्य आशावाद असतो कशाच्या भरोशावर? असं आहे की मी जसं म्हटलंच की कुठलेही जेव्हा कसोटी सामने क्रिकेटचे होतात तेव्हा दोन्ही संघ टॉस उडवताना आपण जिंकू असा दावा करतात आणि तो करणं तसा काही चूकही नाही, तसाच केला पाहिजे। राजकीय पक्षांनी अंतिम निकाल हाती जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत असंच म्हटलं पाहिजे। आणि आपल्यालाही आपण जेव्हा एका विषय म्हणजे भारतीय संघ असतो तेव्हा आपण असं म्हणतो की शेवटच्या ओव्हरला सुद्धा आपण मॅच जिंकू, अशी जी आशा असते ती आशा प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला असते, तशी ती डाव्यांना आहे, त्यात काही गैर नाहीये। परंतु जमिनीवरची जी स्थिती आहे, ग्राउंड रियालिटी जी आहे